नमस्कार, ESN न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडीसोबत मी उज्ज्वला उल्हारे। तांदळेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा नूतन इमारत उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न। सभासदांच्या हितासाठी संस्थेची भूमिका कायमच पारदर्शी, चेअरमन संजय शेळके यांची माहिती। श्रीगोंदा तालुक्यातील तांदळी दुमाला येथे शेतकऱ्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या तांदळेश्वर विविध सेवा सहकारी संस्थेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा सहाय्यक निबंधक नारायण परजने यांच्या शुभ हस्ते तालुका विकास अधिकारी पोपटराव व्यवहारे, चेअरमन संजय शेळके, व्हाईस चेअरमन नानासाहेब हराळ, सरपंच, उपसरपंच आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला। गावची कामधेनू मानली जाणाऱ्या तांदळेश्वर सेवा संस्थेची सभासद संख्या 1340 असून शेतकऱ्यांच्या विकासासाठी वरदान असणाऱ्या या संस्थेने किमान 14 ते 15 कोटी कर्ज वाटप केले असून सरासरी 18 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आणि समाधानकारक कार्यपद्धतीचे मान्यवरांनी कौतुक केले। कार्यक्रम प्रसंगी चेअरमन संजय शेळके, व्हाईस चेअरमन नानासाहेब हराळ, संचालक मंडळ निलेश शेळके, राजू भोस, हेमंत भोस, बजरंग बोरुडे, शिवाजी गंगाधरे, भास्कर दांगडे, मुकुटराव भोस, प्रियंका निगडे, वंदना कुलकर्णी, बाबासाहेब काळेवाघ, बाळू श्रीराम, कुंदन धालवडे, सूर्य भानपोळ, सचिव शरद निकम, कर्मचारी वर्ग सोमनाथ हराळ, विशाल गलांडे, बाबासाहेब काळेवाघ, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते। संस्थेच्या पारदर्शी कारभाराबाबत चेअरमन संजय शेळके यांनी समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केली। 17 वर्षापूर्वी मला ह्या तांदळी गावातल्या कार्यकर्त्यांनी सभासदांनी बिनविरोध म्हणून चेअरमन केलं। चेअरमन केल्यानंतर आमच्या संस्थेचं कर्ज होतं 45 लाख रुपये। किती कर्ज वाटप। मी चेअरमन झाल्यानंतर ज्यावेळेस पंचवार्षिक निवडणूक झाली त्यावेळीपर्यंत 2,48,00,000 कर्ज वाटप केलं होतं। त्याच्यानंतर सतत बॉडीमध्ये राहिलो। ते आमच्या काळामध्ये अनेक चेअरमन झाले, व्हाईस चेअरमन झाले, तोपर्यंत मी जवळजवळ 8.5-9 कोटीपर्यंत कर्ज वाटप केलं होतं। त्याच्यामध्ये अनेक कर्जमाफ्या झाल्या, सगळ्या परत 3.5 वर्षापूर्वी इलेक्शन झालं। गावातल्या सभासदांनी किंवा कार्यकर्त्यांनी, आमच्या ज्येष्ठांनी माझ्या विश्वास टाकला, परत तेही मला चेअरमन केलं। आज आमचा संस्थेचा जो टर्नओव्हर म्हणजे ज्याला म्हणतो कर्ज वाटप ते जवळ 14-15 कोटीच्या आसपास आहे। आणि आसपास असताना हे गाव सदन आहे, सदन होतं, पुढेही राहील, परंतु शासनाच्या काही भूमिकेमुळं कर्जमाफी करणं न करणं याच्यामुळं वसुलामध्ये फरक आहे। मग आमची संस्था शेजारीचं आम्ही असं नाही केलं की नॅशनल विरोध आणि सहकारला विरोध, बँक बी आमच्या संस्थेमध्येच आहे, इथं बी लोन देतं जातं, इकडं लोन दिलं जातं, परंतु शासनाच्या धोरणामुळं कर्जमाफी करायची कुणी पैसे भरायला तयार नाही। त्याच्यामुळं वसूल किती दिसतो 14%, 15%, 12% असा विषय येतो। आणि संस्था चांगली चालवणं सगळ्यात मोठा विषय, कारण हे पैसे की शासनाचे नाही, हे पैसे प्रत्येक इथल्या सभासदांचे पैसे। जे 2 रुपये आता मी प्रत्येक वेळेस दर दिपोळीला 10% डिव्हिडंड दिलेला आहे। तुमचा जो 20,000 शेअर्स पूर्ण आहे आणि तो चालू बाकी ते त्याला 10% म्हणजे 12% डिव्हिडंड दिलेला आहे। पण ह्या वर्षी देऊ शकलो नाही, त्याचं कारण वसुली नाही। दुसरी गोष्ट, ही इमारतीवरचं बांधकाम करणं म्हणजे हे काय विषय नाही हो, की ठीक आहे ना, आमच्या गावातून नॅशनलाइज बँक दुसरीकडे जाऊ नये त्या काळामध्येच ही केलेली। खालची बँक मी चेअरमन असतानाच बँकेला सुद्धा जागा ती आम्हीच दिलेली। ठीक आहे, इथून आपल्याकडे हेड क्लार्क आहे, अमुक आहे, तमुक, त्यातून जी 5-10 हजार भाडं आहे ती त्याला जाईल। आपल्याला तर संस्थेचा पगार सचिवाला जातो, तो कुठून जातो, जॉय भरावा लागतो संस्थेला, त्यातून संस्थेचा पगार। पण जे खाली 2 कामगार असतात त्याला ही पैसे आमच्या सभासदांचे पैसे जातात, त्यातून आम्हाला 10-15 हजार रुपये उद्या भाडं मिळणार आहे ना संस्थेला। ते पैसे कुठं जाणार आहेत, त्यात संस्थेचा फायदा, संस्थेचा मध्ये सभासदांचा फायदा येतो। आमच्या संस्थेकडे जागा मोठी उपलब्ध नाही कोणती गावामध्ये की जिथं आपण गोडाऊन करू शकतो।
किंवा शासनाच्या अशा बी स्कीम आहेत की 95% त्याच्यामध्ये सबसिडी. पण आजची परिस्थिती संस्थांची अशी की वसूल नसल्यामुळं काहीच करू शकत नाही. आता आमचा विषय होता संस्थेला ड्रोन घ्यायचे, जे आता आमच्या गावात आणले. कशासाठी? औषध मारण्यासाठी ड्रोन. त्याच्यावर 90% शासनाची सबसिडी होती. पण ह्या शासकीय धोरणामुळं कर्जमाफी अमुक तमुक आज आमची संस्था 70-79 लाख रुपयांनी समजा थोड्या वेळेस तोट्यात आहे. पण उद्या कर्जमाफी झाली तर आमची संस्था 1.5 ते 2 कोटींनी नफ्यात आहे, प्लसमध्ये. पण हे धोरणं शासनाची. आता आमचं ऊस तर माझं ऊसाचं पेमेंट मी स्वतः चेअरमन आहे, नाही बँकेने काढून घेतलं. ही परिस्थिती आहे. सभासदांना एवढंच आवाहन करणार आहे मी की बाबा ही संस्था आपली म्हणजे आज मी आहे, उद्या कुणीतरी येईल, पण संस्था आपली, आपल्या गावातल्या लोकांची संस्था. जनतेचा फायदा झाला पाहिजे. आम्हाला काय, माझ्या ताब्यात होती, मागल्या वर्षी होती, आज बी दुसऱ्या संस्थेचा प्रस्ताव मी देऊ शकतो, पण नको की त्यातून ह्यात राजकारण होतं. ते राजकारणाचा विषय नाही आहे, तो विषय सभासदांचा विषय. पतसंस्था असतं. आता माझे इथं समजा ये बावालचे त्यांचं सोनं पतसंस्थेमध्ये होतं. त्याला व्याज किती? 17-18%. नॅशनलाइज बँक आहे, यांच्यामध्ये व्याज 8-8.5%. किंवा आमची जिल्हा सहकारी बँक आहे, त्यामध्ये सुद्धा 8% व्याज आहे ना. सगळे सत्य आहे, कारण मी त्याच्यामधून मी स्वतः गेलेलो आहे. लॉकरचा विषय, मी समजा तुमच्याकडे कागदपत्रे कोणाकडे काय आहे सध्या, गोल्ड लोन ठेवायचे व बँकेकडून आपल्याला पैसे घ्यायचे तरी मान्य. लॉकरचा विषय, कोणत्या बँकेमध्ये लॉकर घेतल्यानंतर किती भाडं आहे याचे अनुभव मला आहे. समजा नॅशनलाइजमध्ये असेल किंवा माझं समजा गडी थोड्या वेळ लॉकर पुढे आहे की आपल्या श्रीगोंदा डिस्ट्रिक्टमध्ये भाडं किती नॉमिनल आहे. पण तुम्ही ज्यावेळेस समजा ICICI बँक असेल किंवा अनेक कोणते बँक असतील किंवा पतसंस्था असेल, ह्याचं भाडं किती, तो सगळ्यात मोठा फरक आहे. म्हणून आमचं समजा संस्था आहे, काम जी केलं आहे आमच्या संचालक मंडळाने, मी एकट्याने नाही, संचालक मंडळ आहे की जी माझ्या घराचं काम झालं ही स्वतः आपण बसतो तिथं, याच्यापेक्षा मी स्टँडर्ड काम केलेलं आहे. म्हणजे ह्याचं सगळं श्रेय माझे संचालक मंडळ आहे. खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं येसी न्यूजवर हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, येसी न्यूज, श्रीगोंदा.